नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शैनिक पाटील, एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, MRI तज्ञ, वेट डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शांतिदूत परिवार आणि राज्यपाल नियुक्त बालन्याय मंडळ सदस्य। आज चैतन्याचा दिवस आहे। आज चैत्र शुद्ध प्रतिपदेला आज आपण सर्वत्र गुढीपाडवा साजरा करतोय। भारतभर खास करून महाराष्ट्रामध्ये फार उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जातो, कारण गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक आहे, सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि आजपासून वसंत ऋतूचं आगमन चालू होतं। गुढीला पहिला नैवेद्य असतो शेवयाचा, नंतर हा डाळ, गुळ आणि लिंबाची पानं जी आरोग्यदायी असतात आणि घरी मग पुरणपोळी, आमरस, श्रीखंड, बासुंदी, कटाची आमटी, प्रत्येकाला जो आवडतो तो असा गोडाधोडाचा नैवेद्य असतो। सर्वत्र उत्साह असतो आणि गुढीला हिरवी, लाल आणि पिवळ्या रंगाची साडी नेसवतात, जे सकारात्मकतेचं प्रतीक आहे। तर तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये परत एकदा मला खूप खूप शुभेच्छा देते। सर्वांच्या आयुष्यामध्ये विजयाची गुढी अशीच सदैव उभी राहावी, याच माझ्या शुभेच्छा। धन्यवाद।